श्रीमान योगी भाग 2 कथा 15। राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच्या बाले किल्ल्यानजीक आले. बाले किल्ल्याचेही काम पुरे झाले होते. बाले किल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता. बाले किल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकल आले. ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलं आहे. चला पाहू. आपण किल्लेदार काका, आपली आज्ञा कोण डावलणार? नेताजींसह येसाजी, तानाजी, शिवाजीवा महाला ही मंडळी वळली. तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोऱ्या, रसवण्याच्या चुली, सारं काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्याचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेतले होते. त्यासाठी त्यांनी 3000ची मनसब दिली होती. तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय कळणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रू तटांना जेव्हा खिंडार पडतील तेव्हाच तुमचं कसब आमच्या ध्यानी येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावीळ आहोत. तोफखाना पाहून राजे बाले किल्ल्यात आले तेव्हा सूर्य वर आला होता. राजे वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आला. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजाने विचारले. थोडा वेळ झाला राजे, तातडीने बोलावणं केलं म्हणून. फार दिवस झाले, तुमच्यासारखे दिसले नाहीत की चुकल्यासारखं वाटतं. मासाहेबांना भेटलात? हो. चला आज जाऊ. सारे खास सदरेवर आले. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत तानाजी, येसाजी, फिरंगोजी याच्या बरोबर रघुनाथ बल्लाळ, अत्रे, दादाजी रांजेकर, रामचंद्र पंत, बहुतकर ही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत, डबीर, शामराव निळकंठ ही कारभारी मंडळी होती. राजाने सर्वांवरून नजर फिरवली. राजे म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केला आहे. करे पठार आल्याने आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळे आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशाह मेल्यामुळे विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहाजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळे आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर. त्याचवेळी त्र्यंबकपंत डबीरात आले. राजांची नजर वळताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांग. आलोच आम्ही. राजे उठले, तातडीने बाहेर गेले. दाराशी आलेल्या वैराग्याला पाहून राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणाल्या, राजांचं साधू संतांवर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारं काम सोडून राजे प्रथम त्यांना भेटले. बराच वेळ झाला, राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलवणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत, हे निरंजन बैरागी यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थाटनाला जात आहेत. हे केव्हाही आले आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठून यांचं दर्शन करा. सोनोपंतांच्या सह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहारी आली. ती म्हणाली, मासाहेबांनी आठवण केली. आलोच आम्ही. राजे मनोहारी पाठोपाठ महासाहेबांच्या महाली गेले. महाली सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोडाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखूबाई उभ्या होत्या. मासाहेबांपासून थोड्या अंतरावर महाजी बसले होते. राजांनी जाऊन मासाहेबांचे पाय शिवले. औक्षवंत व्हा. राजे, आज सखू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावाई बापूच म्हणत असतील. हो, त्याचमुळे हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसतात. राजे, असा प्रसंग आला तर आत कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर. मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राज्याच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नयेत. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमीच कसली थट्टा. आम्ही मगाच बोलवणार होतो, पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो, पण सखूबाई घरच्यांच्याकडे लक्ष द्यायला. हा सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या. राजे हसले, म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते बैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कोणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबलेत. आम्ही येतो.
हो, पण आज सकू जाऊ दे ना, मुहूर्त पाहिलाय. जाऊ दे ना. महाजी, आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सकूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो, तेव्हा वाटेवर वाल्ले गाव लागलं. ते तुमच्या मनात भरलं. आम्ही तो गाव आमच्या सखूबाईंच्या सोळी खणासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचा आहे. येतो आम्ही. राजे सदरेत केले. जणू काही घडलेच नाही असे राजे सांगू लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणहून उचलायला हव्या. रघुनाथ बल्लाळ आपले म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातील इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती. अत्रे, आम्ही तुम्हाला दाभोळ मुलकात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचा मुलूक काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे बागा जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाची उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे बाऊस पुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे, राहा ना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हे. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणा. आम्हालाही गडावरून हलता येईल असं दिसत नाही. आज आमची सखूबाई सासरी जाते. आम्ही तिला पोचवायला जायला हवं. पण तुम्ही असला तर सखूबाईला ती उणीव बसायची नाही. आज्ञा. जेवणे झाली. थोड्या वेळाने सखूबाई महाजी बरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी भरण्यात आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सखू, सुखी राहा, जपून राहा पोरी. राजांना पुढे बोलवे ना. राजे गडाच्या खालीपर्यंत सखूबाईला पोचवायला गेले. फिरंगोजींच्या अश्वपथकासह जळारे महाजींचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे पाहत उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रे दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावर चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळवला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यांवर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येता राजांनी राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर सोनोपंत यांना औरंगाबादेकडे रवाना केले. शहाजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकत होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजीराजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेली जुन्नर अहमदनगरची देशमुखी मिळवावी असे राजांना वाटले. पण सोनोपंतांना निश्चित फरमान न देता फक्त जिंकलेल्या दाभोळपट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखी बद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले. राजांना याचा संताप आला. शहाजादे औरंगजेबाला अक्कल शिकवण्याचा धाडसी डाव राजांनी टाकला. हेरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर बैरागी संन्यासी संचार करत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजीने तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इत्थंभूत माहिती राजांना मिळालेली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलांची दक्षिणेतली एक मातब्बर पेठ, तटाने मजबूत असलेली. जेथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही, तेथे शिवाजी ते धाडस करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. जुन्नर चारी बाजूने वेढले गेले. पहाऱ्याच्या जागा चुकवून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नर मध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा मशहूर होती. अस्सल जातीवंत शेकडो गोळी पागेत होती. ठाणबंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लक्ष हुनांची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, चिन्ह, जडजवाईर हे वेगळेच. पाता पाता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्रीत दरिद्री झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्याला आले. जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्या अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचे अव्वल ठाणे. राजांनी त्यावरच धाड घातली. पण अहमदनगर बेसावत नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात असलेला मोगल सरदार नौसीर खान राजांच्यावर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नौसीर खानाबरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते.
अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही, पण मोगलांच्या ठाण्यावर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. बिदरला जेव्हा हे औरंगजेबाला कळले तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीचा अपमानच होते. औरंगजेबाने मुल्तफ खान, नौसिर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्रे लिहिली. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसांची सर्रास सत्तर उडवण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठवला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने कारतलब खान, होशदार खान, रायकरण सिंह, शास्ता खान यासारख्या सरदारांना सरहदीवर रवाना केल्याचे समजता राजाने दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजाने आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांचा पश्चाताप होत आहे झाल्या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला, पण केलेली लूट परत करण्याबद्दलचे अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासवले. त्याचे लक्ष वेगळं होते. डोळे आग्र्याकडे गेले लागले होते. बादशाह शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तिपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवत होता. फार दिवसांपासून अल्लाने व त्याच्या रसूलने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगीरची दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याची वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करणेच भाग होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.